नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर अंगणवाडी पदभरती 2026 याच्यामध्ये महत्त्वाचं एक अपडेट आलेलं असणार आहे। जसं या पाठीमागे सांगितलं जातं, कोणते सांगितलं जाते बघा, सांगली महानगरपालिका या ठिकाणची जी काय असणार मानधन तत्वावरची काय सांगितले जाते, तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची काय असणार तर पदभरती चालू आहे। तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, तर अहिल्यानगर म्हणजेच काय असणार प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा काय असणार आहे महानगरपालिका आणि काय असणार झेडपी या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही अंगणवाडी केंद्र असणार या अंगणवाडी केंद्रांमध्ये मानधनी तत्वावरती सुद्धा काय असणार आहेत, तर या ठिकाणी सुद्धा पदभरती चालू असणार आहे। चला याच्याविषयीची जी काय असणार महत्त्वाची माहिती आहे हे आपण जाणून घेऊया। बघा काय सांगितलं तर अंगणवाडी पदभरती 2026 न्यू अपडेट, अहिल्यानगर जिल्हा मानधन तत्वावरची आणि कायमस्वरूपी पदभरती। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास काय असणार आहे तर मान्सून सेल ऑफरचा लास्टचा डेट असणार आहे। ओके, आज या काय असणार तर मान्सून ऑफर या ठिकाणी संपुष्टात येणार आहे। बघा या ठिकाणी काय सांगितले जाते तर 20 तारीख महत्त्वाची आहे। बघा किती असणार 20 जुलै। ओके, या 20 जुलै म्हणजेच आजचा दिवस, या दिवशी काय असणार तर ही 1100 रुपयांची जी काही बॅचची ऑफर आहे ही काय असणार तर संपणार आहे। आजचा शेवटचा दिवस आणि शेवटचे काही तास यासाठी काय असणार आहेत शिल्लक असणार आहेत। यामध्ये बघा तर अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर नगर परिषद LSO असेल, त्याचबरोबर जलसंधारण व मृदा संधारण असेल, फार्मासिस्ट औषध निर्माता असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्याचबरोबर आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर, MPW, TET टेट तलाठी पदभरती असेल, पशुसंवर्धन पदभरती असेल आणि LSO, FDA, नगर परिषद यांसारख्या इतर पदांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला असणार आहे। या ठिकाणी आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स काय करत असतो तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय मल्टिपल टाइम, कितीही वेळा ते पाहू शकताय। तसेच या ठिकाणी काय असणार बघा तर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सुद्धा सर्क्युलेट केल्या जातात, त्या वाचून तुम्ही स्वतःच्या काय करू शकताय तर या ठिकाणी जे काही स्वतःच्या तुम्ही शॉर्ट नोट्स असतील ह्या सुद्धा प्रिपेअर करू शकताय, बनवू शकताय आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकताय। वीकेंडचे जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असणार, या वीकेंडच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसात PYQ किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन सिरीज सुद्धा या ठिकाणी सॉर्ट आउट केले जातात, सोडवून घेतले जातात। तसेच तुमचा त्यामध्ये सुद्धा काय असणार आहे तर सहभाग असणार आहे। तुम्ही तुमचे जे काय असणारे उत्तर असणार आहे हे कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकताय आणि त्याचबरोबर स्वतःचं जे काही नॉलेज आहे हे तपासू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग तुम्हाला या ठिकाणी मदतीसाठी असणार आहे, जो वेळोवेळी तुम्हाला शक्य तेवढ्या मोठ्या प्रमाणात काय करतो तर मदत करतो। चला तर मग बघा जे काय अहिल्यानगर असणार आहे याची माहिती पाहूया, महत्त्वाच्या तारखा। ओके, बघा अहिल्यानगर मध्ये वेगवेगळ्या प्रकल्पानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल आणि 21 जुलै आणि काही ठिकाणी 22 जुलै 2026 असणार आहे। ओके, अहिल्यानगर पश्चिम नागरी भाग जो काय असणार आहे अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै म्हणजेच उद्याची असणार आहे आणि महानगरपालिका व इतर नागरिक क्षेत्रांमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जुलै असणार आहे। कालावधी किंवा वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे। जर का तुम्ही या ठिकाणी काय करणार असेल तर अर्ज करण्याची तुमची इच्छा असेल, त्याचबरोबर स्वतःचं स्वप्न जर का तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं असेल, ओके, तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट काय करायचं आहे, कोणत्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या अंती सांगणार आहे। सो तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, पदांचा तपशील आणि मानधन लक्षात ठेवायचं आहे। पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका असणार आहेत। एकूण जागा पारनेर, श्रीरामपूर आणि मुख्य शहरांसह विविध प्रकल्पांतर्गत सुमारे 14+ जागांची पदभरती या ठिकाणी सुरू असणार आहे। मानधन अंगणवाडी मदतनीस पदासाठी दरमहा किती असणार 7,500, तर जे काय असणारी कोणती पद सांगितली जातं बघा तर अंगणवाडी सेविका यांना जवळपास 13 ते 14,000 रुपयांचं प्रति माह काय असणार तर मानधन असणार आहे। ओके, आता ह्या ज्या काही मानधनी तत्वावरच्या जागा भरल्या जाणार आहेत यांचं एक महत्त्व असं असणार आहे, जेव्हा यांना सलग कामाचा अनुभव दिला जाईल तेव्हा यांचं रूपांतर कशामध्ये होणार आहे तर मोठ्या पोस्टमध्ये, म्हणजे जर का अंगणवाडी मदतनीस म्हणून भरपूर वर्ष काम केले असतील तर त्याचं पदभरती काय असणार पदोन्नती होणार आहे कोणत्या ठिकाणी तर अंगणवाडी सेविका। आणि अंगणवाडी सेविका जर का तुम्ही सलग 10 वर्ष काम केलं मानधनी तत्वावरती कायमस्वरूपी, तर तुमचं ही जी काही पदभरती असणार आहे किंवा जी काही पदोन्नती असणार ही पदोन्नती होऊन तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार असणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे
की सांगितलं जाणारं पुढचं महत्त्वाचं कोणतं असणार बघा, अंगणवाडी सुपरवायझर या पोस्टवरती तुम्ही जाऊ शकता. ओके, पदोन्नती या ठिकाणी तुमची होणार आहे. शैक्षणिक पात्रता उमेदवाराचे 12वी पास असणे अनिवार्य असणार आहे. वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 35 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे. विधवा महिला उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. अर्जदार महिला ही संबंधित प्रभागाची किंवा नागरिक क्षेत्राची स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. ओके, अर्ज कुठे करावा आणि कसा करावा तर लक्षात ठेवायचं, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. उमेदवारांनी विहित नमुन्यात म्हणजे लेखी स्वरूपामधील नमुन्यामध्ये अर्ज भरून खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत स्वतः नेऊन जमा करायचा असणार आहे. अर्ज जमा करण्याचा पत्ता तर बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ओके, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, अहिल्यानगर पश्चिम, वेदांत कॉलनी, पहिला मजला, बागरोजा, हडको, ओके, जुन्या डॉक्टर साताळकर हॉस्पिटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर, किती असणार 414-001 या पत्त्यावरती तुम्हाला जाऊन काय करायचं असणार आहे, हा अर्ज जमा करायचा असणार आहे, भरायचा असणार आहे, किंवा तेथूनच अर्ज घेऊन तुम्ही तिथंच लागलीच काय करू शकताय, भरू शकताय. ओके, जर का तुम्हाला लवकरात लवकर तुमचं ध्येय सिद्धी करायचं असेल, ध्येय प्राप्त करायचं असेल, स्वप्नपूर्ती करायचं असेल तर वेळ न दवडता आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि त्याचबरोबर तुमच्या पदाच्या आवडीनुसार, पॉइंट ऑफ इंटरेस्टनुसार किंवा स्वप्नपूर्तीनुसार कोणतीही बॅच फक्त आणि फक्त आजच्या दिवसामध्ये 1100 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षाकरता काय करू शकता, तुम्ही जॉईन करू शकताय. ओके, जर का तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक, शेअर आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.